नमस्कार, मी मधुरा. आपण पाहताय झी24 तास हितगुज या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत ॲस्ट्रोथेरपी सर्व समस्यांचं समाधान या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शेखर भावे. चर्चेला सुरुवात डॉक्टर शेखर भावे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. डॉक्टर झी24 तासच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर शेखर भावे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, विख्यात ज्योतिर्विद डॉक्टर शेखर यांनी MD मेडिसिन केलं असून गेली 30 वर्षे ते जळगाव इथे फिजिशियन आणि डायबिटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतात. होलिस्टिक मेडिसिन म्हणजे ॲलोपॅथी, ज्योतिष, योग, निसर्गोपचार, ब्रह्मविद्या, संमोहनशास्त्र इत्यादी क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलाय. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी बद्दल केलेल्या शोध निबंधास त्यांना दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते सुवर्ण पदक देखील मिळालंय. तर समग्र फल ज्योतिष भूषण हा सन्मान पूज्य शंकराचार्य शृंगेरी पीठम यांच्याकडून मिळालाय. डॉक्टर भावे हे गेली 12 वर्ष इंद्रनील ज्योतिष बोध व ॲस्ट्रोथेरपी सेंटरतर्फे मानवी समस्यांचं निराकरण करण्यासाठी झटतायत. तेव्हा डॉक्टर भावे यांच्याकडून आपण ह्याबद्दल अधिक जाणून घेऊया. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, आजचा विषय आपला थोडासा वेगळा आहे आणि ॲस्ट्रोथेरपी ह्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मात्र माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की ॲस्ट्रोथेरपी म्हणजे नक्की काय? ॲस्ट्रोथेरपी म्हणजे आपला विषयच आहे मानवी समस्यांचं संपूर्ण समाधान. पण थोड्याशा जड पारिभाषिक भाषेमध्ये जर आपल्याला याची व्याख्या करायची झाली तर असं म्हणता येईल की माणसाला कोणताही प्रश्न असो, त्याचं ज्योतिषशास्त्रीय मान्यता प्राप्त सिद्धांतांच्या प्रमाणे ॲनालिसिस म्हणजे पृथक्करण, त्यानंतर त्याचा अज्ञात कारणं त्यांना जी असतात त्याचं डायग्नोसिस म्हणजे निदान, आणि त्यानंतर त्या सृष्टीमधल्या पंचमहाभूतांच्या द्वारे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही सगळी पंचमहाभूत अमर्याद शक्तीने आपल्या समोर आहेत, देवाने आपल्याला दिलेली आहेत. त्यांचा ऋषीमुनींनी सांगितलेल्या तंत्रानुसार, वेदांनी सांगितलेल्या मार्गानुसार अतिशय सीमित असा त्या समस्येच्या सोडवणुकीसाठी उपयोग, या सगळ्याचा समुच्चय म्हणजे ॲस्ट्रोथेरपी आहे. नक्कीच. मी थोडक्यात असं म्हणता येईल का एक डॉक्टरांसारखंच काम ॲस्ट्रोथेरपी करतं? अर्थात. मला स्वतःला तुम्हाला सांगायला हे निश्चित आवडेल की आयुष्यामध्ये अनेक वेळा आपण बघतो, अनेक जाहिराती सुद्धा आपण वाचता की समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही. मी मेडिकल प्रॅक्टिस करत असताना माझ्या पुढे अनेक वेळा अनेक रुग्णांचे अनेक प्रश्न असे आले की अतिशय सिन्सिअर प्रॅक्टिस करून सुद्धा त्याची उत्तरं देणं कुठल्याही डॉक्टरला, मलाच काय कुठल्याही फिजिशियनला शक्य असं मला वाटत नाही. खूप चर्चाही मी त्या संदर्भात केली. एखादा म्हणतो रोग मलाच का झाला, एखादा म्हणतो नक्की मी बरा होऊन कोणत्या दिवशी जॉईन होईन, एखादा म्हणतो मला जर मृत्यू येणारच असेल टर्मिनल रोगामुळे तर माझ्या मृत्यूची नक्की तारीख काय. मॅडम, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याची उत्तरं वैद्यकीय परिभाषेत शोधणं जेव्हा कठीण झालं तेव्हा माझ्यातल्या संशोधकांनी ठरवलं की इथे वेगळ्या मार्गाने उत्तरं शोधायला हवी. मी अभ्यास करत गेलो. डायबेटिसचा पेशंट, मी डायबेटॉलॉजिस्ट आहे, डायबेटिसचा पेशंट एखाद्याला किडनीचा त्याच्यावर परिणाम, किडनीवर जास्त होणार आहे की डोळ्यांवर जास्त होणार आहे, हा सगळा जो काही विषय आहे अभ्यासाचा तो अभ्यासायला सुरुवात केली. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी जसजशी शिकत गेलो तसं कळलं की नाही, ही उत्तरं मला ॲस्ट्रोथेरपीच्या अभ्यास मिळू शकतील. ते रिझल्ट्स मिळायला लागले. मग मी त्याचं जनरलायझेशन केलं. माणसाच्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधून ती लवकरात लवकर सुटतील कशी या थेरपीचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. अनेक विद्वानांच्या पुढे, अगदी आकाशवाणीवर सुद्धा विविध नियतकालिकांच्या मध्ये माझे विचार मांडले, विद्वानांची मान्यता घेतली आणि मग 18 वर्षांनी 12 वर्ष झाली माझ्या आता संस्थेला मी ॲस्ट्रोथेरपीची प्रॅक्टिस सुरू केली. म्हणजे याचा अर्थ असा की आपण म्हणता त्याप्रमाणे हे वैद्यकीय शाखेसारखंच काम आहे. नक्कीच. म्हणजे हे वैद्यकीय शाखेसारखंच काम आहे. मात्र ॲस्ट्रोलॉजर आणि ॲस्ट्रोथेरपी ह्याच्यात काही फरक आहे का? हे वेगळं आहे का? हो, निश्चितच. कारण जसा एखादा MBBS आणि MD हे दोघेही डॉक्टरच आहेत, अचूक निदान दोघेही करणार, पण दोघांच्या उपचारात फरक आहे. त्याप्रमाणे ॲस्ट्रोथेरपिस्ट हा निश्चितच ॲस्ट्रॉलॉजर पेक्षा वेगळा आहे. तसंच ॲस्ट्रोलॉजी बद्दल ॲस्ट्रोथेरपी ही जी वापरली जाते ती कशी वापरली जाते त्याचं एक थोडक्यात उदाहरण देऊ शकाल का?
थोडक्यात देणं कठीण आहे कारण खूप इंटरेस्टिंग आहे. हा म्हणून मी सांगतो आपल्याला. एकदा एक सिव्हिल सर्जन माझ्याकडे आले, मी ॲस्ट्रोथेरपीची प्रॅक्टिस करत असताना. त्यांचा प्रश्न खरं म्हणजे होता बदली आणि बढती बद्दल. त्यांना ते हवं होतं. आता त्यांची कुंडली माझ्या समोर मी ठेवली. कुंडली म्हणजे जनरल म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला किती कल्पना आहे माहित नाही, श्रोत्यांना किती आहे मला माहित नाही. कुंडली म्हणजे एक नकाशा असतो आकाशाचा. आकाश असतं ग्रहगोलांचा, जे ज्या राशीत आहेत त्यांचा. केव्हाचा असतो तर जेव्हा एखादी व्यक्ती जन्मते तेव्हा त्या जन्मस्थळी त्या क्षणाला जे योग किंवा कोण वेगवेगळ्या ग्रहांचे झालेले असतील त्यांचा नकाशा म्हणजे कुंडली. तर यांच्या कुंडलीमध्ये आता कुठलीही कुंडली असो, त्या कुंडलीमध्ये कोणत्या घरावरून 12 घरं असतात, कोणत्या घरावरून कोणत्या याचा विचार करायचा जीवनाच्या क्षेत्राचा, हे सगळं ठरलेलं असतं. त्याप्रमाणे 10वं स्थान जे आहे हे अधिकाराचं स्थान असतं आणि 6वं स्थान जे आहे ते नोकरीचं स्थान असतं. आता जेव्हा तुम्ही ज्योतिषी नाही पण सांगू शकाल मॅडम की 6व्या स्थानाचा जेव्हा 10व्या स्थानाशी संबंध येईल तेव्हा त्याला नोकरीचा अधिकार मिळेल. अगदी लॉजिकल आहे की नाही. त्याप्रमाणे अगदी हे सोपं उत्तर असतं. त्यांच्या कुंडलीमध्ये दशमस्थानी अधिकाराच्या ठिकाणी उच्च राशीमध्ये कर्क राशीत गुरु होता आणि 6ष्ठ स्थानी म्हणजे नोकरीच्या स्थानी गुरुचीच मीन रास होती. म्हणजे षष्ठाचं फल डिटरमाइन करणारा ग्रह हा दशमस्थानामध्ये होता. त्याचाच रुलिंग पिरियड म्हणजे दशा महादशा सुरू होती. त्यामुळे उघड होतं की यांना बढती मिळणार आहे. मग मी थोडं कॅल्क्युलेशन केलं आणि त्यांना एक्झॅक्ट बढतीची तारीख ही मी त्यांना काढून दिली. खुश झाले, दक्षिणा दिली माझी आणि म्हणाले निघतो जायला. मग म्हटलं एक विचारू कसं, म्हणे काय. म्हटलं किती पेट्या कबूल केल्यात, चपापले, लाजले. म्हटलं एक लक्षात घ्या, कर्केचा उच्चीचा गुरु आहे. शनी, मंगळ, राहू, केतू कोणत्याही पापग्रहाची दृष्टी नाहीये. तुम्हाला एक पैसाही बदलीसाठी खर्च करायचा नाहीये. मी सांगितलेल्या तारखेला एक पैसाही खर्च न करता तुमची ऑर्डर येणार म्हणजे येणार. तुम्ही फक्त काय केलं पाहिजे, थोडी ॲस्ट्रोथेरपी वापरून या गुरुचं बल वाढवायला पाहिजे. मग त्याप्रमाणे जायला निघाले. माझ्यातला ॲस्ट्रोथेरपिस्ट जागा झाला. बेसिकली मी डॉक्टर आहे. मी म्हटलं सर हल्ली तुम्हाला पाठीवर एकाच बाजूला फार वेळ झोपता येत नाहीये का. बघायला लागले. म्हटलं थोडं अंतर चाललं 5 पावलं की तुम्हाला अजिबात म्हणजे पाय बधिरून थांबावं लागतंय का. ते म्हणाले डॉक्टर तुम्हाला तुम्ही तपासलं नाही, तुम्ही कसं ओळखलं. म्हटलं अहो ज्योतिषशास्त्रीय सज्जड पुरावे माझ्या समोर आहेत. 6ष्ठ स्थान हे जसं नोकरीचं स्थान तसं 6ष्ठ हे रोगाचं स्थान. हा म्हणजे मॅडम गंमत आहे, पूर्वीचे लोक नोकरीला म्हणजे दास्यत्वाला रोग मानत असत म्हणून 6ष्ठ स्थान हे नोकरीचं आणि रोगाचं स्थान. आता त्या ठिकाणी असलेला गुरु म्हटलं तुमचा म्हणजे त्या ठिकाणी गुरुची रास आहे. तो जसा त्याच्या दशेमध्ये तुम्हाला नोकरीची बढती देईल तशी रोगाचीही बढती देईल. वाटते ना लॉजिकल तुम्हाला. त्याप्रमाणे म्हटलं तुमचा रोग वाढतोय. आता रोग वाढतो आहे तर कोणता रोग वाढणार, तर तिथे तुमच्या तनुस्थानाकडे लक्ष दिलं पाहिजे. तनुस्थान म्हणजे पहिलं स्थान कुंडलीतलं. त्या ठिकाणी तूळ लग्न होतं आणि निर्बली असतो रवी तूळ राशीमध्ये, तो त्या ठिकाणी होता. रवी हा शरीरातला महत्वाचा ग्रह, मेरुदंड किंवा स्पायनल कॉर्ड दाखवतो, व्हर्टिब्रल कॉलम दाखवतो. आता रवी निर्बली राहुनी युक्त शनीच्या 3ऱ्या मंगळाच्या 8व्या अशा दुष्ट दृष्टीमध्ये म्हणजे निश्चितपणे तनुस्थान बिघडलं होतं. आता तूळ रास कशाचं प्रतिनिधित्व करते, कमरेचं. मेष डोकं, वृषभ चेहरा, मिथुन खांदे. तसं अगदी लॉजिकल आहे सगळं ज्योतिष. कमरेपर्यंत येतो तेव्हा तूळ रास येते मॅडम. त्याप्रमाणे त्या तूळ राशीमध्ये बिघडलेला रवी हा 100% तुम्हाला म्हटलं तुमची लंबर कॅनल स्टेनोसिसची केस आहे, उपाय करा, ज्योतिषोपचार करा. मी सांगतो ते उपचार नाही हो म्हणे डॉक्टर तुम्ही खरं सांगतो, माझे सगळे ऑर्थोपेडिक मित्र मागे लागले, सर्जरी करा. म्हटलं क्षमा करा, या तुमच्या 6ष्ठ स्थानाशी मंगळाचा अजिबात संबंध नाही आणि सर्जरीचं कारकत्व ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला दिलाय. तुम्ही अजिबात सर्जरीच्या मागे जायचं नाही. तुम्हाला हा का प्रॉब्लेम येतोय, गुरु हा मेद वाढवतो, माणसाला लठ्ठ करतो त्याच्या दशेमध्ये. तुमचं वजन फार वाढत चाललेलं आहे, ते आटोक्यात आणा. आम्ही ॲस्ट्रोथेरपीने गुरुचे अवगुण कमी करू आणि त्याबरोबर तुम्ही निष्ठेने वजन कमी करा. जे एक्सरसाइजेस फायनल आहेत ते नीट करा, तुम्ही निश्चित बरे व्हाल. आणि मॅडम त्यांनी ते उपाय श्रद्धेने केले आणि माझ्यातल्या ॲस्ट्रोथेरपिस्टनी त्यांच्या बदलीसाठीची लाचही वाचवली आणि निश्चितपणे त्यांना अधिक सर्जरी शिवाय बरं व्हायला त्यांना उद्युक्त केलं. मला वाटतं हा माझा ॲस्ट्रोथेरपीचा थोडा लांबलेला अनुभव पण तुम्हाला नक्कीच आवडला असेल. नक्कीच आवडलाय. तसंच डॉक्टर बऱ्याचदा असं होतं की प्रश्न सारखेच असतात मात्र उत्तरं त्याची वेगळी असतात वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेल्यावरती. मात्र ॲस्ट्रोथेरपीमध्ये असं असतं का. हो मॅडम, ॲस्ट्रो
ॲस्ट्रोथेरपी जस्ट डिट्टो लाईक मेडिकल प्रॅक्टिस. आता दुसरी एक केस आहे अशाच स्वरूपात. एक पोलीस अधिकारी माझ्याकडे आले, सस्पेंड झालेले होते, पुन्हा कामावर घेतील का याच्याकरता माझ्याकडे आले. म्हणजे प्रश्न पुन्हा कशाचा आहे, षष्ठ आणि दशम. षष्ठ नोकरीचं स्थान आणि दशम म्हणजे अधिकारचं, यांचे अधिकार काढून घेतलेले होते. आता ह्यांच्या कुंडलीची गंमत पहा. या दशम स्थानामध्ये कर्क राशीमध्ये मंगळ बुधाची युती होती. आता मंगळ आणि बुध हे शास्त्राने शत्रू मानलेले आहेत. कर्केत मंगळ नीच असतो, बुध चंद्राच्या राशीत शत्रुगृही असतो. म्हणजे सगळं दशमस्थान अधिकाराचं बिघडलेलं. शनी हा षष्ठामध्ये जलराशीमध्ये होता. याचा अर्थ शनी हा तुम्हाला माहितीच आहे पापग्रह. यामुळे यांचं षष्ठही बिघडलं, दशमही बिघडलं. स्वाभाविकपणे त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं होतं. पण मी त्यांचं म्हटलं तुम्ही नाराज नका हो. धनस्थानामध्ये द्वितीय स्थानात गुरु आहे आणि गुरुची पंचम अमृत दृष्टी षष्ठावर आणि नवम अमृत दृष्टी दशमावर येते. ते ठरलेलं असतं कोणत्या ग्रहाला किती दृष्टी. त्यामुळे तुम्ही ॲस्ट्रोथेरपीने गुरुची पॉवर वाढवा, तुम्हाला सन्मानाने कामावर घेतील. आता मॅडम त्या क्षणाला माझे तरुण सहकारी पंडित आशिष चतुर्वेदी MBA ते माझ्याजवळ बसले होते. म्हणाले सर एक विचारू का. म्हटलं हो विचार ना, शिष्योत्तम आहे माझा, अत्यंत मी शिकवतो ॲस्ट्रोथेरपी. म्हणाले शनी हा जलराशीमध्ये याचे विकार दाखवतो, म्हणजे क्रॉनिक स्वरूपाचे. शनी म्हणजे शनई ही शनई, हळूहळू. आणि त्यामुळे हळू म्हणजे क्रॉनिक स्वरूपाचं काहीतरी तिथे मीन राशी आहे. म्हणजे त्यांची पावलं, मी सांगितलं ना तूळ म्हणजे कमळ, शेवटची राशी मीन म्हणून पावलं. यांच्या पावलांना काही त्वचारोग असेल का हो सर, की ज्याच्यातून लस सारखी वाहते, कारण जलराशी आहे. आणि भीतभीतपणे विचारतो, शनी हा तेली जातीचा कारक आहे आणि मंगळ हा क्षत्रिय जातीचा कारक आहे. यांचा बॉस क्षत्रिय जातीचा, तर आपण एखादा मध्यस्थ जर तेली जातीचा यांना सांगितला तर म्हणे नक्कीच यांचं काम जास्त सुलभ होईल ना ॲस्ट्रोथेरपीच्या जोडीला. वी हॅव टू बी प्रॅक्टिकल. असं एकाच जाऊन चालत नाही. मी म्हटलं हो तुझं हे सजेशन शिष्योत्तम अत्यंत उत्तम आहे. त्यांना आम्ही हा प्रॅक्टिकल ऍडव्हाइसही दिला आणि आमची ॲस्ट्रोथेरपी दिली. मॅडम त्यांच्या दोन्हीही गोष्टी त्यांना साध्य झाल्या. हा अनुभव सांगायला मला अतिशय आनंद. नक्कीच नक्कीच डॉक्टर, मला अजूनही ॲस्ट्रोथेरपी बद्दल तुमच्याकडून बरंच काही जाणून घ्यायचंय. मात्र हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय ॲस्ट्रोथेरपी सर्व समस्यांचं समाधान ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शेखर भावे. आपण पुन्हा एकदा याबद्दल अजून जाणून घेऊया डॉक्टरांकडून. डॉक्टर, हे झालं आजार किंवा एक नोकरीमधल्या बढतीबद्दल आपण बोललो. मात्र बऱ्याचदा असं होतं की आई वडिलांना चिंता असते की मुलगी आहे लग्नाची, मात्र तिचं लग्न ठरत नाहीये, सुंदर असते, शिकलेली असते, मात्र ह्याचं कारण शोधण्याचा प्रयत्नही देखील ते करतात. मग ॲस्ट्रोथेरपीमध्ये वरती कशा पद्धतीने सकारात्मक बदल करता येतात? अगदी छान प्रश्न आहे, फार उपयोगाचा आहे सगळ्यांच्या. बेसिकली काय मॅडम, ॲस्ट्रोथेरपिस्टला पहिल्या प्रथम उत्तम ॲस्ट्रोलॉजर असला पाहिजे. त्यानुसार आम्ही पहिल्यांदा कुंडलीचा अभ्यास हा करतो की कुंडली आजन्म अविवाहित राहणाऱ्याची आहे का, किंवा अनेक घोड नवरे किंवा घोड नवऱ्या 50-52व्या वर्षी सुद्धा बोहल्यावर चढतात, अशा प्रकारचे ते असतील तर उगाच ॲस्ट्रोथेरपीच्या नादी लागण्यात अर्थ नसतो. तर प्रथम आपली मर्यादा ओळखून प्रथम आम्ही बघतो की याला विवाहाचा, ह्या व्यक्तीला, जातकाला किंवा जातिकेला विवाहाचा योग नक्की कधी आहे. आता माझ्याकडचं एक उदाहरण सांगतो. एक मुलगी माझ्याकडे आली, अतिशय सावळी पण एकदम स्मार्ट आणि उच्च विद्या विभूषित, अगदी सगळं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. लग्नी कुंभेचा शनी आणि सप्तमामध्ये सिंहेचा रवी असं तिच्या कुंडलीचं होतं. आता थोडं ज्योतिषशास्त्री आहे पण गंमत सांगतो, सप्तम स्थाने विवाहाचं, जसं मगाशी दशम तुम्हाला सांगितलं अधिकाराचं, जसं तर या सप्तमातला सिंहेचा रवी हा आणि त्याचीच महादशा चालू होती. रुलिंग पिरियड्स असतात, त्या त्या दशेत ग्रह फल देतात. म्हणजे तिचा विवाह नक्की होणार हे उघड होतं या दशेमध्ये. पण समोरून शनी अत्यंत बलवान स्वगृहीचा कुंभ राशीतून त्याला बघतोय म्हटल्यानंतर शनैही शनैही परत विलंब, त्यामुळे तिच्या याला उशीर होत होता. मग तिला म्हटलं बाळ आपण असं करूया, आपण रवीची ॲस्ट्रोथेरपी वापरून पॉवर वाढवूया. त्याप्रमाणे तिला ते उपाय दिले आणि तारीख काढून दिली. तिने ते श्रद्धेने केले. शांतपणे तिचं लग्न झालं, दिलेल्या तारखेला लग्न झालं. पण मॅडम गंमत खरी पुढे आहे. 4-5 महिने झाले आणि अगदी कृश झालेली मुलगी माझ्याकडे आली. म्हणजे काका काय सांगू, हे माझ्याशी अत्यंत अरेरावीने वागतात, खूप दंडेली आणि हुकुमशाही प्रकृतीने वागतात, मला अगदी कठीण झालंय वागणं. मी म्हटलं बाळ तू मला विसरलीस, तुला जो उपाय दिला होता ते तुझं लग्न जुळण्यासाठी होता, तू तो चालूच ठेवलास
तुला जे मी भारित रत्न कष्ट करून आणि भारून दिलेलं होतं रवीचं माणिक, आणि त्याच्याबरोबर तुला जप रोज चार्ज करण्यासाठी दिलं, तू आजही चालू ठेवला. त्याच्याने काय होतं? रवीची पॉवर वाढते. रवी पतीचा कारक आहे, रवी तुझ्या सप्तमात आहे. त्याचा अर्थ असा की त्याची दंडेली हुकुमशाही, पुढारीपणा, डॉमिनन्स हा वाढणारच आहे. ती शहाणी झाली. तिने योग्य त्या मी सांगितलेल्या पद्धतीने उद्यापन म्हणजे त्याची समाप्ती केली, आणि ती 2 महिन्यातच अत्यंत आनंदाने ती माझ्याकडे आली. माझा इथे सांगण्याचा उद्देश काय? ॲस्ट्रोथेरपी इज जस्ट लाईक मेडिसिन. तुम्ही ते प्रभावी असल्यामुळे तिचे साईड इफेक्ट्सही होऊ शकतात. योग्य वेळी ते औषध तुम्ही थांबवलं पाहिजे आणि अचूक रीतीने श्रद्धेने ते तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात औषधाचा डोस थांबवला पाहिजे, तसंच हे ॲस्ट्रोथेरपी जे काही तुम्ही उपचार कराल ते देखील थांबवले पाहिजे. मला अजूनही तुमच्याकडून बरंच काही जाणून घ्यायचंय. मात्र पुन्हा एकदा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय ॲस्ट्रोथेरपी या विषयावरती, आणि ह्यामुळे सर्व समस्यांचं जे समाधान असतं ते देखील होतं. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शेखर भावे. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, मगाशी आपण बरीच उदाहरणं बघितली, मात्र बऱ्याचदा धंद्याबाबत किंवा एखाद्या व्यवसायाबाबत आपण म्हणतो की प्रामाणिक प्रयत्न करत असतो ती व्यक्ती, मात्र कुठेतरी अपयशच मिळत असतं सारखं. मात्र ह्याच्यात ॲस्ट्रोथेरपीचा रोल काय असू शकतो? अगदी निश्चित उत्तम रोल आहे. पहिल्यांदा ॲस्ट्रोथेरपिस्ट हे बघतो की ही कुंडली नोकरीची आहे की व्यवसायाची आहे, आणि व्यवसाय जर असेल तर तो पार्टनरशिप मध्ये केला पाहिजे का स्वतः केला पाहिजे. तसं असेल तर तसे सल्ले दिले जातात. आणि समजा त्याच्या जन्मभूमीत तो व्यवसाय होऊ शकत नसेल पण अन्यत्र तो यशस्वी ठरणार असेल, तर आम्ही त्याला नवमेश जो ग्रह आहे, भाग्येश ग्रह त्याला म्हणतात, की जो दूरचे प्रवासही घडवतो आणि त्या दूरच्या प्रांतामध्ये भाग्योदय करून देतो, याची ॲस्ट्रोथेरपी देतो. आणि माझा एक मित्र नंदू लाहोटी, याचं उदाहरण त्यांनी द्यायला परवानगी दिली म्हणून सांगतो की जळगावला बरोबर आम्ही प्रॅक्टिस सुरू केली, त्याचा जम बसेना, फ्रस्ट्रेशन यायला लागलं, त्याला योग्य ते मार्गदर्शन केल्यानंतर तो नास्तिक होता पण त्यांच्या मातोश्रींनी ॲस्ट्रोथेरपी केली त्याच्याकरता, आणि आज तो दक्षिण प्रांतामध्ये म्हणजे बंगलोरला अत्यंत उत्तम रीतीने सेटल झालेला आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना एक व्यवसायात प्रगती मिळालेली आहे. तसंच मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर की बऱ्याचदा मुलं खूप अभ्यास करतात मात्र त्यांनाही अपयश मिळत असतं. मग अशा वेळेस ॲस्ट्रोथेरपी काय करणार? निश्चितच म्हणजे त्यांचा प्रथम आम्ही विद्यायोग पाहतो, पूर्ण होणार आहे का ते बघतो, तो कोणत्या क्षेत्रात आहे ते बघतो. त्याची जर कुंडली कॉमर्सची असेल तर मेडिकलला घालण्यात काही अर्थ नाहीये, ते सगळं आधी सांगावं लागतं. आणि नंतर 3ऱ्या, 9व्या आणि 12व्या स्थानाचा जर विद्यास्थानाशी संबंध आला तर त्या स्थानाच्या अधिपतीची स्पेसिफिक ॲस्ट्रोथेरपी अगदी आईवडिलांनी जरी वापरली तरी या मुलांचा विद्यायोग पूर्ण होतो. हा माझा गेल्या 12 वर्षांचा 100% अनुभव आहे. तसंच आता खरं तर एक वेगळी लाईफस्टाईल प्रत्येक जण जगत असतो डॉक्टर. मात्र भरपूर पैसा असतो, सगळं असतं, मात्र कुठेतरी सुख नसतं. मग अशा वेळेस ॲस्ट्रोथेरपीचा रोल काय असू शकेल? तुमचा प्रश्न फार मोलाचा आहे. म्हणजे त्यात ॲस्ट्रोथेरपी कशी ऍक्ट करते हा मेकॅनिझमच तुम्हाला विचारायचा आहे. इथे अगदी थोडक्यात एवढंच सांगता येईल, ॲस्ट्रोथेरपी टोटली डिपेंड्स ऑन द लॉ ऑफ कर्मा, म्हणजे कर्म सिद्धांतावरती आधारित आहे. मनुष्य अनेक जन्म घेत असताना त्याचा आत्मा ज्या देहांमध्ये जातो त्या देहाच्या मतीनुसार, म्हणजे पिंडे पिंडे मते भिन्ना या सूत्रानुसार त्याला वेगवेगळी बरी वाईट कर्म करण्याची बुद्धी होते. त्या एकदा कर्म झालं की त्याचं होतं फल तयार, आणि या सगळ्या असंख्य जन्मांचं कर्मफलांचं गाठोडं घेऊन तो जो जन्माला येतो त्याला म्हणतात संचित. हे संचित दाखवणारा आरसा म्हणजे कुंडली, असं महामहोपाध्याय मदा भट यांनी म्हटलेलं आहे. या आरशामध्ये एक्झॅक्ट ग्रहांची पोझिशन दाखवलेली असते, कारण ही कर्मफल देण्याचा अधिकार जगन्नियंत्याला तुम्ही गॉड म्हणा, अल्लाह म्हणा, परमेश्वर म्हणा, त्यांनी हे सर्व ग्रहांवर सोपवले. ग्रहा राज्यम प्रयच्छन्ति ग्रहा राज्यम हरंतीच. त्यामुळे या ग्रहांच्या योगानुसार त्या दशेत माणसाला सुख दुःख भोगावी लागतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की ॲस्ट्रोथेरपी मग काय करते की या ग्रहांना प्रथम त्या माणसाचा ऑरा म्हणजे त्याचं तेजोवलय, त्याच्या
त्या कर्माने जे निर्माण झालेलं असतं, आजकाल आधुनिक यंत्रांनी ते आपल्याला मोजता पाहता येतं, कुठे नक्की पूरकता जोडायला पाहिजे हे कळतं आणि मग ती तेजोवलयाची आपण मॉडिफिकेशन्स करतो आणि त्याद्वारे त्याच्या जीवनामध्ये अधिकाधिक सुख नांदू शकतं. नक्कीच. तसंच आजकाल बऱ्याच लोकांच्या मी बोटांमध्ये वेगवेगळ्या अंगठ्या बघते किंवा रत्न बघते, ह्याचा कुठेतरी प्रभाव पडत असतो का? अर्थातच, कारण रत्न, यंत्र, मंत्र, तंत्र ही सगळी पंचमहाभूतांची आपल्यासाठी निर्मिलेली अशा सगळ्या बाबी आहेत. रत्न म्हणजे पृथ्वी तत्व आहे. हे रत्न जेव्हा आपण धारण करतो तेव्हा त्यांचे जे प्रकाश किरण हे परावर्तित होतात, त्यामुळे आपल्या ऑरामध्ये फरक पडतो. तुम्हाला माहिती आहे की एखादी चांगली व्यक्ती समोर दिसली, सत्प्रवृत्त, तर आपल्याला आनंद होतो. भांडणारे लोक असले आपण त्याच्यापासून दूर जातो. त्याप्रमाणे व्यक्तीचा ऑरा जसजसा बदलतो आणि रत्न हा ऑरा निश्चितपणे बदलू शकतात. मननात त्रायते इति मंत्रः, मंत्र माणसाच्या भोवती तेजोवलयात फरक पडतात. यंत्र म्हणजे प्रकाश लहरी, या जर एका विशिष्ट पद्धतीने आपण केंद्रित करून आपल्या चक्षुंच्या द्वारे विचार केंद्रापर्यंत पोहोचवल्या तर तुमचा ऑरा बदलतो. सगळ्यात महत्वाचं आणि अति म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकरांनी नेमलेलं तंत्र, कित्येक शारीरिक योगक्रिया, मुद्रा, विविध प्रकारचे जारण मारण, उच्चाटन, मोहन, वशीकरण इत्यादी विधींच्या द्वारे वातावरणातल्या सुष्ट आणि दुष्ट शक्तींना तुम्ही आकर्षून घेऊन तुमची कामं करून घेऊ शकता. हे सगळं सत्य आहे. फक्त आईज डोंट सी व्हॉट द माइंड डझंट नो. आपल्याला माहित नसतं म्हणून आपण ते बघत नाही, म्हणून माणसांना याची प्रचिती येत नाही. ज्याला त्याची प्रचिती आहे तो निश्चितपणे या गोष्टी वापरू शकतो. पण नुसत्या अंगठ्या घालून होत नाही. अंगठ्या या व्यवस्थित किती कॅरेटच्या, कशा घातल्या पाहिजेत, कोणत्या दिवशी, कोणत्या नक्षत्रावर, हे सगळं आपल्याला रोज त्याला चार्ज केलं पाहिजे कोणत्या मंत्रांनी, हे सगळं नीट सांगावं लागतं. वापरणारा ज्ञानी असला पाहिजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की ॲस्ट्रोथेरपीमध्ये यंत्र आणि मंत्र ह्या दोन्हीचं एक खूप महत्त्वाचं स्थान आहे. नक्कीच डॉक्टर, खूप छान असं मार्गदर्शन केलं. आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे यावरती अजून काही आपण चर्चा करू शकत नाही, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.